संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची। खालापूर नगरपंचायत हद्दीतील शौचालयाची दुरावस्था, नागरिकांतून तीव्र नाराजी। खालापूर नगरपंचायत हद्दीतील शासकीय कार्यालय परिसरात शौचालय अत्यंत दुरावस्थेत असल्याचे दिसून आले आहे। या परिसरात तहसील कार्यालय, नगरपंचायत, न्यायालय, पंचायत समिती यांसारखी शासकीय कार्यालय असून तालुक्यातून पुरुष आणि महिला शासकीय कामांसाठी येथे येत असतात। मात्र या शौचालयाची अस्वच्छता आणि व्यवस्थापनाच्या अभावामुळे नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। नगरपंचायत प्रशासनाकडे नागरिक स्वच्छतेसाठी सातत्याने मागणी करत असून या शौचालयाची लवकरात लवकर स्वच्छता व देखभाल व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। याबाबत आदिवासी समाजाचे जिल्हा अध्यक्ष मालू निरगुडे यांनी खरपूस समाचार घेतला आहे। आज खालापूर तालुक्याच्या ठिकाणी आज विविध कामानिमित्त ग्रामीण भागातून विविध क्षेत्रातील सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी तहसील कार्यालय येत असतो, पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी येत असतो, इथे DYSP कार्यालय इथे येत असतो। अशा विविध कामानिमित्त सर्वसामान्य माणूस या ठिकाणी, नागरिक या ठिकाणी येत असतो। परंतु नागरिकांसाठी जी काही मुतारीची व्यवस्था केलेली आहे ती बघून अक्षरशः किळसवाना हा प्रकार आहे आणि अतिशय त्याची दुरावस्था झालेली आहे। आणि हे देखील नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात येत असून नगरपालिकेच्या प्रशासनाकडे आम्ही ही तक्रार घेऊन गेलो असता नगरपालिकेचा प्रशासन कोणीही कार्यालयात उपस्थित नाहीये आणि ही समस्या मांडत असताना त्यांनी आम्हाला उडवडीची उत्तरं दिली। आज ह्या मुतारीमध्ये जी काही दुर्गंध पसरलेली आहे, सर्वसामान्य माणसाची गैरसोय झालेली आहे, या घटनेचा आम्ही आदिवासी समाज संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो। आणि या संघटनेच्या वतीने आदिवासी समाज संघटना, ठाकूर समाज संघटना असेल, बिरसा ब्रिगेड संघटना असेल, यांच्या माध्यमातून जर वेळेस याची दुरुस्ती झाली नाही तर नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या ठिकाणी या निमित्ताने आम्ही या ठिकाणी देत आहोत। भारताचा घोषवाक्य आहे सुंदर भारत, स्वच्छ भारत, परंतु या ठिकाणी जर स्वच्छतेचा अक्षरशः धिंडोडे उडलेले आहेत, नगरपालिका प्रशासन झोपड्या अवस्थेत आहे। म्हणून या ठिकाणी आम्ही जाहीरपणे निषेध करतो आणि पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा इथे या ठिकाणी देतो। जय हिंद, जय आदिवासी।